शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय. बंडखोरीवर गुलाबराव पाटलांकडून नाराजी व्यक्त. तर कुठेही बंडखोरी होणार नाही, भाजपचे बंडखोर अर्ज मागे घेतील, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट. शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा. बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजनांना यश. बंडखोर गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार. तर गोकुळ गीतेही माघार घेतील, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडून अर्ज मागे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव. काँग्रेसच्या आक्षेपानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद. हायकोर्टाकडूनही कोणताही दिलासा नाही. निवडणुकीत संख्याबळ महत्वाचं. काँग्रेसने संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर महायुती सर्व 17 जागांवर विजयी होईल, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरात छापे. 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त. राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक. तर 86 दुकानांना टाळं ठोकलं. जळगावात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. हजारो हेक्टरवरील केळीचं पीक जमीनदोस्त. शेतातच शेतकऱ्याचा आक्रोश. पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी.